वरती. मावळ तालुक्यामध्ये निश्चितच आपण पाहतोय माणुसकी भरीस दिवड या संघाचे खेळाडू आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये मुळशी तालुक्यामध्ये देखील आपल्या नावाच्या बहुत मोठं वलय निर्माण करताना दिवड संघ आपल्याला पाहायला मिळतो. एसपी चषक कासारसाईच्या एका सीझनला चॅम्पियन ठरले. यावेळेस मात्र राजू सक्करगीच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती राहुल वरती केलेलं आक्रमण. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चार गडी बाद 58 धावा मैदानामध्ये ऑफल कव्हर आहेत. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 42 धाव्यांची गरज आहे. आव्हान बरंच दूरवरती आहे, परंतु प्रत्येकाला आपलं 100% एफर्ट देऊन इथं खेळावे लागणार आहे. कुठल्याही प्रकारे अगदी मॅच इझी घेऊन तुम्हाला खेळावं लागणार नाही. दरम्यान इथे परत एकदा राजू सक्करगी बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, लागोपाठ दुसरा. थँक्यू. 4 गडी बाद 64 धावा. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावा मैदानामध्ये बनवायच्या. त्यावेळेस देखील डाव्या एसटीच्या बाहेर दिशा से भटके तो पडेंगे फटके नाव आहे राजू सक्करगी. बॅक टू बॅक तिसरा षटकार खेळतायत. थँक्यू. लागोपाठचे 3 षटकार मैदानामध्ये आले. शेवटचे 3 चेंडू जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज. कमबॅक राहुलला मैदानामध्ये करावं लागेल. राजू सक्करगी म्हणणार फॉर्म मध्ये आहे. हो, यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळेल. या अगोदरचे चेंडू जर पाहिलं टप्पे थोडेसे पुढे होते, त्याच्यावरती राजू सक्करगी दुरून पडले, परंतु यावेळेस लेन थोडीशी पाठीमागे मैदानाच्या आतमध्ये घेतली. त्यानंतर जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ सज्ज राहायचे. या चेंडूवरती देखील मैदानाच्या आतमध्ये मोठा प्रहार. आणखीन एक षटकार. निश्चितच या सामन्यामध्ये आव्हान मोठं आहे. 100 धाव्यांचं आव्हान आहे. त्यामुळे निश्चितच गोलंदाजावरती जरी आक्रमण शेवटच्या षटकामध्ये झालं तरी जास्तीची चिंता माणुसकीवर दिवड संघ करणार नाही. परंतु या नंतरच्या सामन्यांमध्ये जर आव्हान या ठिकाणी कमी असतं तर निश्चितच जर आणि तरचा विषय आहे. परंतु प्रत्येकाला आपले बेस्ट एफर्ट देणं गरजेचं आहे. दरम्यान राजू यावेळेस बिगीटचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या बाहेर सागर बोस सरांचा इशारा. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये वाईड येईल. 77 धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 9 चेंडू राजू खेळलेत. 30 धावा त्यांनी बनवल्यात. प्रसाद जाधव 3 चेंडू खेळलाय. त्यानं देखील 2 षटकार मैदानामध्ये खेळलेत. प्रसादच्या बॅट मधून आलेले 2 षटकार, राजू यांच्या बॅट मधून आलेले 4 षटकार, तब्बल 6 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या 8 चेंडूंमध्ये पाहायला मिळाले. आणि शेवटचा बॉल देखील उडून दिलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. रेषेच्या बाहेर षटकार. आणि याचबरोबर माणुसकी भारत दिवड संघ या सामन्यामध्ये बाजी मारतोय. 16 धाव्यांनी हा सामना